अत्याचारी राजघराण्याचा पूर्ण विनाश केला आणि निर्माण काय केलं? चंद्रगुप्त, जो या भूमातेला परकीय आक्रमणापासून रोखतो, पराक्रम गाजवतो असा शिष्य घडवला. जेव्हा चंद्रगुप्ताचं राज्य सुरू होतं आणि यांच्याकडे काही जबाबदारी येते. एका रात्रीचा प्रसंग आहे. चंद्रगुप्त भेटायला जातो. ते गावाच्या बाहेर झोपडीतच राहत असतात. त्यांना जी काही कुटी म्हणून राजमहाराज नव्हे, शिक्षक आहे ना तो. नगराच्या बाहेर एकांत ठिकाणी सरकारी काम करताय, सरकारी जबाबदारी आहे. पण चंद्रगुप्त समोर बसतो आणि जी काही चर्चा असते ती होते. चंद्रगुप्त उठणार इतक्यात तो जो दिवा एक चालू असतो तर ते बंद करतात आणि दुसरा दिवा. चंद्रगुप्त विचारतो काय झालं? हा दिवा बंद विझवून हा दिवा का लावला? तेव्हा राजा, तुम्ही इथे आला होता, मी तुमच्याशी जे बोलत होतो ते राज्याचं काम होतं. तुम्ही निघालात. आता मी माझं व्यक्तिगत जीवन जगणार आहे आणि म्हणून मी दिवा कुठला वापरणार आहे? मी माझा वापरणार आहे, सरकारी पैशाचा नाही. इतका निस्पृह, इतका निस्पृह शिक्षक. ठीक आहे. त्यामुळे शिक्षक कसा हवा? प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं. लिहून घ्या. लिहून घेऊन सगळी चाणक्य मालिका पुढच्या काळामध्ये जेवढ्या लवकर बघता येईल तेवढ्या लवकर ती बघितली पाहिजे. जो 2.5 तासाचा भाग बनवलाय त्याच्यामध्ये काही प्रसंग आई आणि मुलगा, बहीण आणि भाऊ, ज्यांनी मालिका बघितली त्यांना आठवत असेल जेव्हा चाणक्य चंद्रगुप्ताच्या आईकडे जातात. कशाला 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 जात असते? हा मुलगा मला पाहिजे. तो संवाद, तो प्रसंग प्रत्येक आईने बघितला पाहिजे. जी जी कोणी आई आहे प्रत्येक आईने बघितलं पाहिजे तो प्रसंग. त्यामुळे मालिका मनोरंजन म्हणून तर बघाच, पण आपल्या समोर जर कोणाचा आदर्श ठेवायचा असेल तर तो हा आहे. तो काही इथे येऊन सांगतात त्या पोडियमवर, तुम्ही काय घडवताय, तुम्ही काय घडवताय सांगतात ना, तुम्हाला डोस देतात ना. भवित काय पिढी घडवत. खरंच नाव घडवतो आपण बघा. घडवतोय की बिघडवतोय? मी असे काही शब्द ऐकले ना की मी तिथे कोपऱ्यात माझ्या मनात दुसरे शब्द सुरू होतात. ते जेव्हा म्हणतात घडवताय तेव्हा माझ्या मनात येतो बिघडवतोय. मानसशास्त्र सांगतंय ना, मुलं माणूस म्हणून जन्माला येतात, त्यांच्या भोवताची व्यवस्था त्यांचा बेडूक करते. म्हणजे घडवते का की बिघडवते? त्यामुळे प्रत्येक शब्द आपल्या काय चेतनेवर असे माझ्या तर असे घणाघात करतात, आघात करतात असे शब्द आहेत. त्यामुळे शिक्षक कभी साधारण नहीं होता. प्रलय और निर्माण इसके गोद में बनते हैं. तो सही बात है. यानी ये उदाहरण ही है. ऐसे अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूलाही बघायला मिळतात. दृष्टी या मातीतच अशी माणसं निर्माण झालेली आहे. याच मातीत निर्माण झाली. या मातीची ताकदच आहे, ही मातीच तशी आहे. त्यामुळे आपलं काम काय आहे बघा.
ते एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल. एका ठिकाणी दोन काय कोण मातीतनं काही ना काही घडवत असतात. कुणी मूर्ती घडवतो, कुणी पाटावर घडवतो, बरोबर ना. माझ्यासारखा अतिशहाणा म्हणून जात असतो. तो पहिल्याला विचारतो काय काय करतोय बाबा. काय नाही हो, हे दिलंय काम करतोय, कोण आहे ना करतोय. हे काम केल्यामुळे 4 पैसे मिळतील, कोणाला 2 घास अन्न मिळेल, काय करणार करतो. पुढे जातो. पुढे जो काही त्या दगडाला आकार देत असतो त्याला विचारतात दादा काय करताय. त्यामुळे एक सुंदर मूर्ती माझ्यासमोर आलेली आहे आणि त्या मूर्ती आहे त्यातनं त्या दगडातनं मूर्तीला बाहेर काढतो. या दगडात मूर्ती आहे त्यातनं मी तिला बाहेर काढतोय आणि म्हणून मी फक्त अनावश्यक जे भाग आहे तो बाजूला करतोय. मूर्ती आहेच त्याच्यात. आपण कोण आहोत. आहेच ती मूर्ती. आम्ही फक्त अनावश्यक जे आलेलं आहे, चिकटलंय, कुठेतरी चिटकवलेलं आहे ते बाहेर काढतो, बाजूला काढतो. आम्ही ते आहोत. त्याला आचार्य. त्याचं ते बघून, त्याच्याकडे बघून हे जे काय असं आलेलं आहे आजूबाजूला ते आपोआप गळून पडतंय असं. त्यामुळे आम्ही जे काही आहोत, शिक्षक आहोत, बाई आहोत, ताई आहोत, किती वेळाचे 3.5 तासाचे, 5 तासाचे, काय तुमचं काय. तुम्ही ताई आहात, तुम्ही बाई आहात, तुम्ही शिक्षक आहात, किती वेळाचे आहात. अच्छा, मान्य आहे सगळ्यांना. काहीतरी तुमच्यावर आरोप करतायत त्या सगळ्यांना मान्य आहे का की आम्ही 24 तासाचे शिक्षक आहोत. आणि त्याच्यामध्ये बसलेले किती जण विषयाचे शिक्षक आहेत तर आंदोलन करा. 1 2 3 4 बरेच जण आहेत. मला माहिती आहे आपण विषयाचे शिक्षक आहोत की मुलांचे शिक्षक आहोत. म्हणजे विचार करण्याचा मुद्दा आहे ना. हो, मुलांचे आहोत ना की विषयाचे आहोत. ठरवलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे की आम्ही काय आहोत. आम्ही शिक्षक आहोत. 24 तासाचे आहोत, 5 तासाचे आहोत, विषयाचे आहोत. त्या कोण बरं होता डॉक्टर विजया वाघ ऐकले नावे का त्यांच्या लेखीमुळे काय उत्तम मुलांच्या संदर्भातले उत्तम लिखाण त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक पुस्तक सांगतो की वाचा. त्या पुस्तकाचं नाव एक आठवलं. मुलांना कसं विकसित करायचं ते पुस्तक आहे. आणि दुसरं पुस्तक आहे आपल्या मुली वाढवताना. त्यांनी 2 मुलींना वाढवलं स्वतःच्या, निशिगंधा आणि तिची मोठी बहीण जी डॉक्टर आहे, मला तिचं नाव नाही, त्या दोघींना वाढवले त्यांनी. त्या आपल्या काय संस्कृती कोश नावाचं जे काही काम चालतं त्याच्या सन्माननीय अध्यक्षा पण आहे, दोन्ही आहेत असं मला वाटतं. आणि त्यांचा एक लेख मी वाचला होता. त्या म्हणतात की आपण शिक्षक आहोत म्हणजे काय आहोत. आपण शिक्षक आहोत म्हणजे काय आहोत. तर ते असं म्हणतात की आपण एखाद्या मुलाला जन्म दिला. कसं होतं ते मूल. सामान्य कसं होतं ते मूल. दिव्यांग पण होतं.
दिव्यांग पण होतं. मग लोकांनी करणे त्या मुलाने आपल्याला एक ओळख दिली. काय म्हणून? आई म्हणून. कधीपर्यंत? आयुष्यभर. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण कुणाची तरी आई आहोत. मग ते सामान्य असो किंवा विशेष असो, डोळं पांगळ का असेना, कर्णबधिर का असेना, पण त्या मुलाची मी आई आहे ही ओळख आपल्याला कोण देतं? ते मूल. कधीपर्यंत? आयुष्यभर. त्याने आणखीन एक पुढे उदाहरण दिलं. आता खरं म्हणजे ते आमच्या पिढीतलं उदाहरण. आता त्या उदाहरणाचा किती संदर्भ लागतो संशोधन करण्याचा भाग. त्याने अजून एक उदाहरण दिले, ते आपल्याला पुढच्या टप्प्यावर नेणार आहे. जसं मी आई का झाले असं कोणी विचारलं का? निसर्ग आहे म्हणून. बरोबर ना? तर हे खरं आहे, निसर्ग आहे. पण मग योजनापूर्वक मला आई व्हायचं असेल तर, मागे चर्चा केली ना आपण, कुणाची आई व्हायचंय? रामाची आई व्हायचंय, कृष्णाची आई व्हायची. तर कृष्णाची आई व्हायचं एवढं सोपं असते का? त्यासाठी अगोदर 7 जणांवर पाणी सोडावं लागतं, तेव्हा पुढे कृष्णाची आई होते. रामाची आई व्हायचं असेल तर 14 वर्ष वियोग सहन करण्याची तयारी ठेवावी लागते, तर रामाची आई होत आहे. मग त्यातली गंमत माहिती आहे का? या 14 वर्षाच्या वियोगाची मी त्याची एक प्रश्न त्या संदर्भात चर्चा केली होती ना आपण. 14 वर्षाच का? आता त्याच्या पुढची गंमत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णाचा जन्म कुठे झाला? 12 वर्षाचा. जन्मल्याबरोबर त्याला कुठे नेलं? गोकुळात नेलं. कुठून? मथुरेत. गोकुळात नेऊन ठेवलं. ठीक आहे. जन्मल्यापासून त्याच्या पाठीमागे मृत्यू धावत होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विविध प्रसंग त्याच्या कथा आपल्याला माहिती आहे. ते असं करत 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 तो 14 वर्षांनी मथुरेत आला. पहिलं मामाला मारलं आणि मग यांना सोडवायला देवकी काय म्हणाली माहितीये? अरे सगळ्या जगाचं काय तारण हार तू, आणि स्वतःच्या आईला तू सोडवायला 14 वर्षे का घेतलीस? काय विचारते? देवकी विचारते की जगाचा तारणहार तू सगळ्यांना मोकळं केलंस आणि स्वतःच्या आईला मात्र मोकळं करायला तुला 14 वर्ष लागली. शोभतं का तुला हे? तो म्हणाला मला शोभते की नाही ते जाऊन दे, पण ही 14 वर्ष तुला का मिळाली हे कळलं का तुला? माहिती आहे का तुला? म्हणाल नाही, मला नाही माहिती. मागच्या जन्मी तू 14 वर्ष मला कुठे पाठवलं होतंस? अरे बापरे, म्हणजे असं आहे नाही. म्हणजे मी मागची कैकेयी आहे का? हो म्हणाला, तू मागची कैकेयी आहेस. आणि मग म्हणाली कौशल्यात नाही, ती काय तिकडे गोकुळात आहे, जिच्याकडे मी जन्मला गेलो. तुझं सगळं राहिलं होतं भेटायचं मागचं, ते फेडण्यासाठी. मातृऋण म्हणजे काय? पितृऋण म्हणजे काय हे लक्षात घ्या. म्हणून मी 14 वर्ष तिथं होतो, म्हणून 14 वर्षांनी तुला सोडायला. आता साई शिकतो, तूही मोकळी आणि मीही मोकळा. तर त्यामुळे असं जेव्हा असतं सगळं, तर या अर्थाने झालोय ना आता काय आई झालोय ना, मग आनंद मानायचा दुःख मानायचं. गाणं म्हणत मी कळत कळत गाणं म्हणत. मग विजयाताईंनी पुढचा एक प्रसंग केला. त्या लिहितात त्यांच्या किंवा आमच्या पिढीचं समज, मुलगी आणि मुलगा लग्नाच्या वेळेचे झाले की मोठी माणसं बसतात, ठरवतात आणि मग लग्न होतं.
आता या प्रसंगात काय असतं, तिची मुलगी आहे जन्माला आहे या इथे याजवळ, काय 20-25 वर्षाची झाली की तिला काय काय करायचं, त्या झाडाला इथून उपटायचं मुळासकट आणि कुठं 25व्या वर्षी नवीन जागे लावायचं, रुजवायचं. कोणाने विचार केला ठीक आहे आता इथून तिकडे. आता त्या म्हणतात कोणाने विचार केलेला आहे ना काय करायचं. मग तिथं गेल्यानंतर काय झालं पाहिजे म्हणे, समजा मी ठरवलं की आपल्याला इथं रुजायचंय, आता छान रुजायचंय, मस्त रुजायचंय, फुलायचंय, फळायचं आहे, डेरेदार वृक्ष, सगळ्याला सावली देणारा असं व्हायचं असेल तर स्वीकारलं पाहिजे ना ते. नाही स्वीकारलं तर मला रुजायचंच नाही, काय करणार, तर काय होईल त्या झाडाचं, त्या रोपाचं. त्याने ठरवलं की मला रुजायचंच नाही. बघतोय ना आपण आता 90% न रुजण्याचे प्रसंग. त्या न रुजल्यामुळे मलाही आनंद नाही, ज्याच्याबरोबर राहायचंय त्यालाही आनंद नाही, त्याच्याशी संबंधित जी माणसं आहे त्यालाही आनंद नाही, आणि इकडे त्यांनी कुणी ठरवलं होतं त्यालाही आनंद नाही. एकूण काय आनंद आनंद न रुजण्याचा जो काय दिसतोय ते. उदाहरण काय दिलं बघा, लग्न होऊन गेलेली त्या घरात मुलगी तिनं जर स्वीकारलं तर दोन्ही घरात आनंद आहे, नाही स्वीकारलं तर दोन्ही घरामध्ये काय असतं, दुःख आणि दुःख शिवाय काहीही नसतं. आम्ही आता स्वीकारलंय, काय काय व्हायचं, ताई व्हायचं, आई व्हायचं, तर मग आनंदी राहिले पाहिजे ना. त्या आनंदी राहण्यासाठी जे करावं लागेल तो 10 दिवसाचा वर्ग, बरोबर ना. हा मी सगळ्यात शेवटी गोष्ट सांगेन, आठवण ठेवा मला. ती खरं म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगतो रात्री सगळ्या काही शिबिरामध्ये त्या वर्गामध्ये तुम्हाला मी आज ती सांगेन गोष्ट. तर त्यामुळे जर आपल्याला आचार्य व्हायचं असेल तर एक तर मनाने स्वीकारलं पाहिजे. आचार्य होण्याची प्रेरणा कुठून आली पाहिजे. मी काल गेलो तो माझ्या 2 नातीला भेटायला. तिची आई शिक्षिका होती. कार्यक्रम संपल्यानंतर लगेच मी बाहेर पडलो. तुझ्या लक्षातच नव्हतं येतो. गेले 8-10 दिवस त्या सारख्या फोन करतात, आजोबा कधी येत नाही, कधी येत नाही. तिची पुतणी इतक्यातच गेले 2-3 महिन्यापूर्वी. ती शिक्षिका होती. त्या दोघी जणी काही शिकल्या. एक MSc झाली आहे, आता 2 नंबर आहे ती M.Com झाली आहे. आणि गप्पा मारताना लक्षात असं आलं की मी ती धाकटीला विचारलं, तो M.Com झालीस काय करणार. तो मला म्हणाले मी शिक्षिका होणार. तर का M.Com झालीस ना, का ती हसायला लागली. मी मोठीला विचारलं, ती त्या खडकीमध्ये अलेगावकर म्हणून शाळा आहे, त्या शाळेमध्ये तिरट कॉलेजला IT शिकवते. मी तिलाही म्हटलं की तू MSc काय MCA झाली आहेस, IT क्षेत्राशी संबंधित शिक्षण आहे, तर तू तिकडे काय नाही गेलीस. त्या दोन्ही पोरींनी सांगितलं की आमच्यामध्ये जे काय आहे ते मागून आलेलं आहे. मी या विषयात मी काय करतो ते काहीतरी काम करतो एवढंच त्यांना माहिती. पण मी या संदर्भात काही असं काही विश्लेषण करतो, लोकांना सांगतो असं त्यांना काय माहिती. पण त्या दोघींनी आपणहून सांगितलं की आमच्या रक्तामध्ये तेच आहे. काय आहे, शिक्षण पण जे आईकडून आलेलं आहे, अनुवंशाने आलेलं आहे. कर्माचे संस्कार, भावाचे संस्कार, अनुवंशिक संस्कार. आमच्या असंच अजून एक मित्र कुटुंब अनेक वर्षापासून दोघे शिक्षक सांगितलं मला. एक डॉक्टर आहे,
आयुर्वेद कॉलेजला शिकवते, दुसरी आर्किटेक्ट ते झाली आणि तिसरी सिंहगडमध्ये शिक्षिका इंजिनिअरिंग कॉलेज. हे असं असतं. तर त्यामुळे जर असं असेल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले का तुम्ही इथं का आहात? लक्षात आले का? हा. मग तुम्ही तुम्हाला स्वतःला भाग्यवान मानता की काय करणार, दुसरं काही जमलं नाही म्हणून करा लागल्याला कसं व्हायचं वगैरे, असं नाही ना म्हणत? वा, छान. सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्या भाग्यवान आहे. बघा, मला वाटतं या संदर्भातही आपण बाकी कितीतरी चर्चा केली की बाकी लोकांना इथे यायला संधी नाही मिळाली, तुम्हाला मिळाली. तर काहीतरी असणार मागचं, म्हणून येणं द्यायचं राहिलं असणार ते काही साठी. त्यामुळे आता झालं ना, तर मग आनंद, तो आनंद मिळायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला आता या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये आले बरं का, आले, मला वाटतं त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा केली की आपल्याला अपडेट आणि अपग्रेड व्हावं लागेल. काय काय बदल झालेले आहे, आतापर्यंत जे केलं पुढच्या काळात करायचं नाहीये. मग काय करायचं आहे ते समजून घेतलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. या अर्थाने अपडेट आणि अपग्रेड. आतापर्यंत लेखी परीक्षा दिल्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, आता काय करायला लागणार आहे? ऑनलाईन परीक्षा द्यायला लागतील ना, 1 वर्षाची किंवा 6 महिन्याने प्रशिक्षण घेऊ. हे जे आहे त्याच्यातलं काही जण म्हणतील आता आम्ही 2 वर्षांनी रिटायर्ड होणार, मग कशाला करायचं? त्या विचारात की नाही बघा, निवृत्त होऊन किती वर्ष झाली तरी सुद्धा आपल्याला काहीतरी आपल्यामध्ये जे आहे चांगलं ते शिक्षण क्षेत्रासाठी दिलं पाहिजे, कारण त्यातनं मला आनंद मिळतो. कारण मी कुठेतरी बसलो होतो आणि एक 2-3 जण निवृत्त मंडळी असे 5-6 जण बसलो. तर ते ग्रस्त सांगत होते की मी निवृत्त झालो आणि माझा निरोप समारंभ झाला. आता निरोप समारंभ म्हणजे एकदम मजेचा असतो बरं का. मी तो निरोप समारंभ असतो असं याच्यावर माझा विश्वास नाही. तो जो कार्यक्रम असतो ना, तो मी त्याला काय म्हणतो माहिती आहे, तो श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो. बघा सगळे ते भाषण करतात ना, असे होते ते, असे होते. होते म्हणजे काय? आता नाही आहेत का? आहेत ना, ते बसले तर का माळा बिळा घालून? सत्या बोलते ना, माळा बिळा घालून फक्त नारळ फोडायचा असतो. नारळ देतात, ते म्हणतात घरी जाऊन फोडा. सगळेजण मागचं सगळं सांगत असतात. जे श्रद्धांजलीचं सगळं नसत चालतं, ते असे होते, त्यांनी तसं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं. तर ते मला म्हणाले, माझा निरोपाचा कार्यक्रम होता, मी म्हणाले उभं राहिलो आणि सांगितलं मी मेलो नाही, मी फक्त काम बदलणार आहे. आतापर्यंत हे काम केलं, त्या कामात मी निवृत्त होतो, मी जिवंत आहे. ठीक आहे. तर त्यामुळे मी आता बघतो ना, गेली 20 वर्ष मी अनेक निवृत्त शिक्षकांना भेटतो. विद्यार्थ्यांचं काम करावं या, ते म्हणतात हे पहिल्या वेळी सांगितलं की पुन्हा सांगू नका, मला मेंढर हाकायची नाही. मुलाला शिकवणं म्हणजे मेंढर हाकणं त्यांना वाटतंय. एक आम्ही चाललो होतो नाशिकहून इगतपुरीला शाळेत चाललो होतो आणि आमचं जे वाहन, त्यांची व्यवस्था जी होती, तर त्या इगतपुरीच्या शाळेचे कारकून होते. संस्थेच्या सचिवाने त्यांना सांगितलं की तुम्ही नाशिकहून जाता तर या 3 जणांना घेऊन जा. त्या 2 ताई पण होत्या बरोबर, आणि आम्ही 3 जण निघालो. आणि सहज अशा विषय निघाला, किंवा निवृत्त होणार, मग काय करणार वगैरे वगैरे. आम्ही तर त्या ताईला अशाच्या फिरक्या घेतात असतात. तर त्या म्हणाले सर तुम्ही विद्यार्थीवर काम करा. ते म्हणाले या जन्मात जे काय केलंय ते पुन्हा मी करणार नाही, पुढच्या जन्मात पण करणार. आता ह्या माणसाने पोराने शिकवलंय का? नाही. केलं काय? कारकुनी केली. पुन्हा पेन हातात धरणार नाही.
याचा अर्थ काय? करायचं नव्हतं तरी पण करायला लागतंय किंवा करायला लागलं. फार दुर्मिळ माणसं अशी असतात की निवृत्तीनंतर सुद्धा तोच आनंद आपल्याला मिळावा आणि म्हणून उत्साहानं काम करणारे म्हणते. आमचे मित्र आता पुण्याला राहायला आले. माझी त्यांची भेटच त्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या 2 वर्षात. विद्यावर्ताचं काम निवृत्तीला आले असताना विद्यावर्ताचं काम मला माझ्या तो आश्चर्याचा धक्का होता. आतापर्यंत सगळे जे अनुभव होते त्या अनुभवावर हे शाळा संपली की ते म्हणायचे तुम्ही या आपल्याला जायचं. माझ्या मागे मोटरसायकलवर बसायचे, या शाळेत जायचंय, या शाळेत जायचंय, त्या शाळेत जायचंय. झंझावात शनिवार रविवार काही ना काही कार्यक्रम ठरवायचे. विद्यार्थी सगळ्या शिक्षकांना याचा लाभ मिळाला पाहिजे. विद्यार्थी जे सांगते ते फक्त माझ्या शाळेपुरतं नाही, अन्य शाळांना मिळालं पाहिजे. संगीत कार्यशाळा काय, कथा कार्यशाळा काय, वैदिक गणिताची कार्यशाळा काय, सर आमच्याकडे कधी घेत्या सांग असे. तर ते ज्या संस्थेत होते ना त्या संस्थेनं त्यांना जाम त्रास दिला, भरपूर त्रास दिला. आणि मग निवृत्त होताना त्यांनी काय केलं माहिती आहे? तर निवृत्त होता ते शेवटच्या दिवशी शाळेत गेले, सही केली आणि निघून पुण्याला. श्रद्धांजलीचा कार्यक्रम नाही, कसलाच कार्यक्रम काय म्हणाले, मी संस्थेचा निरोप समारंभ घेणार सगळं सांगून टाकलं. बरे शिक्षक होते शाळेत, त्या लोकांना सांगून टाकलं नमस्कार चालू. मला जेव्हा कळलं म्हटलं अरे आयुष्यभर हा पोराकडे एकदम पोरं म्हणजे शाळेतली म्हणजे आम्ही त्या गावात बघायचो अनेक माझे विद्यार्थी असतात पुढेही भेटो हे लोकांकडे असे शिक्षक 2 पिढ्या मुलांच्या त्यांच्यासमोर. त्यामुळे परिसरात पंचक्रोशीमध्ये एकदम पाटील सर, ओंकार पाटील सर एकदम फेमस प्रसिद्ध. ते रायगड जिल्हा सोडून आले तिकडे पुण्यात आले. जबाबदारी होती त्यांच्याकडे विद्यार्थ्याची, तर गाव सोडलं, जबाबदारी ही बदलणार स्वाभाविकपणे. आणि म्हणून आम्ही त्यांना फोन केला. ती जिल्हा समितीची बैठक होती मांडला, मी त्यांना फोन केला. म्हटलं सर जिल्हा समितीची बैठक आहे, तुम्ही आता स्थानांतर तुमचं झाले म्हणजे तुम्ही आता गाव सोडून तिकडे गेलेले आहात, तुम्हाला यायचं आहे. येतो सर म्हणाले. त्यांना माहित होतं आम्ही का बोलवलं. शाळेने किंवा संस्थेने त्यांना निवृत्तीचा काय निरोप दिला नाही. आम्ही म्हटलं तुम्ही तिथला निरोप नाही, पण तुम्ही गाव सोडले म्हणून आता तुम्ही पुण्याला जाणार आहात म्हणून विद्याभारती रायगड समितीने तुमचा निरोप समारंभ ठरवलेला. एका भागात जायला म्हणाले, आलोच. आले कार्यक्रमाला, पूर्ण बैठकीत बसले, सगळ्या कामाचं काय काय चाललंय सगळं बघितलं आणि आनंदाने शाल श्रीफळ भाषणाने केले. आम्ही श्रद्धांजली नाही व्हायची, शाल श्रीफळ दिलं, सगळ्यांनी वापरून नमस्कार केला. आम्ही त्यांना किती आनंद झाला. अजूनही विद्याभारतीच्या संपर्कात देवीकर सर जे त्या परिसरात तिथं ते भेटतात. आणि मग कसं चाललंय काय चाललंय, त्यांचे वृद्ध वडील त्यांची सेवा नंतरच्या काळात बाहेर पडू शकते, कारण घरी सगळं वडिलांचं करायला लागायचं. अशी ही माणसं आपल्या आजूबाजूलाही आहेत. ही परंपरा किती जुनी आहे, या क्षणापर्यंत सुद्धा अनेक आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे. या अर्थाने शिक्षक पण जे आहे किंवा आचार्य पण जे आहे ते असं दुसऱ्यांना प्रेरणा देणार असं असतं पाहिजे. पुरस्कार कुठले मिळवायचे? शिक्षकांना सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला? विद्यार्थीचे जुने मंत्री देवीकरांच्या अगोदर मोहनराव काका पहिल्या दिवशी आले तर टोपीवाले, त्यांच्या अगोदर मग आमची धर्माची पलीकडे कोथरूडला राहायचे. ते शिवाजी मिलिटरी स्कूल आहे पलीकडे स्टेशनच्या पुढे, स्टेशनच्या परिस्थितीच्या आहे तिथं ते प्राचार्य. आता मिलिटरी स्कूलचे प्राचार्य म्हणजे काय? आता काय चिडी असेल जी पोरं तिथे असणारी पोरं पण भारीच असतात,
सगळ्या ओळून टाकलेली घरात दुरुस्त होत नाही म्हणून त्याला तिथं टाकलेलं असतं. अशा पोरांना सांभाळायचं सोपं नसतंय. त्यामुळे कायम 24 तास हातात त्यांच्यासाठी असायचे. कुठे गेले दुसरे कुठे गेले हा ते पलीकडे गेले तेव्हा कुलकर्णी सर तेही प्राचार्य होते ना मिलिटरी स्कूलचे भोसलाचे. तर आता हे त्यांचं म्हणजे शिवा काय मिलिटरी स्कूलचे प्राचार्य आपल्यासमोर प्रतिभा काय राहते. ते एकदा म्हणाले कुठेतरी बस स्टॉपवर उभे होते पुण्यातच आणि बसची वाट बघत कळकळीत पुण्यामध्ये बसच्या पलीकडे एक पांढरी गाडी उभी राहते आणि त्या गाडीतनं एक तरुण नेव्हीचा ड्रेस घातलेला अधिकारी असा बाहेर पडला. पलीकडनं त्याची पत्नी बाहेर पडली. त्याचा त्याने हात धरला आणि एवढ्या सगळ्या ट्रॅफिक बंदनं रस्ता ओलांडून ट्रॅफिकला वाव देऊन आणि तो आला आणि त्या बस स्टॉपवर दुपारी त्याने साष्टांग नमस्कार दोघांनी रस्त्यावर कुणाला प्राचार्य निवृत्त माजी त्याला त्या तरुणाने असा साष्टांग नमस्कार. कुठला पुरस्कार मोठा आहे? राष्ट्रपती पुरस्कार ह्या पुरस्कार. असे विद्यार्थी अशी माणसं बरोबर ना. तेच नाव आहे ना आपलं. पुरस्कार फायली बनवूया, नगरसेवकाकडे देऊया, आमदाराकडे देऊया. ते सगळे पुरस्कार कसे मिळतात तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. हा तर पुरस्कार ही आपली प्रेरणा नाही. आपली प्रेरणा काय मूर्ती आहे. मी फक्त त्याचे अनावश्यक भाग काढतोय बस हे आपलं काम आहे. मी कुठल्या तरी दगडाला काहीतरी त्याचा पाटा बनवतोय, वरवंटा बनवतोय, काय करणार हे नाही. त्याला आचार्य म्हणत नाही.